जय हिंद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकंदरीत पोलीस भरती, तलाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त राज्यघटना याच्यावरती PYQ प्रश्न। ऍक्च्युली मुलं अभ्यास सर्वच करतात, पण पोलीस भरतीमध्ये खूप मुलं असे आहेत की यशस्वी होत नाही। याचा मागचं रिझन आहे अभ्यास तुम्ही किती वेळ करतायत हे मतलब नाही राहत, तर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करतायत ती गोष्ट महत्त्वाची असते आणि तेच आज आपल्याला शिकायचं आहे। अभ्यास तुम्हाला करायचाच आहे, येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्याची तयारी मात्र आतापासूनच करायची आहे। बघा, एक प्रश्न वाचलात की त्या प्रश्नाचं रिलेटेड अनेक तुम्हाला प्रश्न बनवता यायला पाहिजे, तरच तुम्ही अभ्यास प्रॉपर करू शकतात। चला आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करणारच आहोत। सोबत मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची क्लासेस लावायचे आहे, मग ते लेखी असेल मैदानी असेल, त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे। ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न घेऊन आलो आहे आणि त्या प्रश्न येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंटच आहे। आपण राज्यघटनेची सुरुवात पासून करतो आहे, एकदम म्हणजे म्हणतो ना आपण पहिल्या बेस जो राज्यघटनेचा आहे, एक एक टेप टॉपिक वाईज आपण सुरुवात करणार आहे आणि तुमचा विद्यार्थ्यांचा चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स भेटला तर एक एक चॅप्टर संपूर्ण चॅप्टर मी घेण्याचा प्रयत्न करेल। बघा मित्रांनो, आता आपल्या समोर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती झाली? ज्यावेळेस भारताला एक म्हणतो आपण संविधान देण्याची गरज पडली, ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य देण्याची इंग्रजांनी तयारी केली, त्यासाठी देशाचा कारभार सुरळीतपणे चालावा यासाठी भारतात काय असायला पाहिजे? भारताचा संविधान असायला पाहिजे। आणि या संविधानावरतीच आपल्याला आता प्रश्न होता। तर याच्यामध्ये काय म्हटलं की खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान समितीची निर्मिती केली गेली? तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे। तर याचं बरोबर उत्तर आहे कॅबिनेट मिशन योजना। कोणती योजनेद्वारे संविधान समितीची निर्मिती केली गेली? तर कॅबिनेट मिशन योजनेद्वारे संविधान समितीची हे केली गेली, निर्मिती केली गेली। याच्यामध्ये क्रिप्स योजना सुद्धा भारतात आली होती आणि या क्रिप्स योजनेबद्दल महात्मा गांधी बोलले होते की ही जी क्रिप्स योजना आहे, ज्याला बुडणाऱ्या बँकेवरील पुढील तारखाचा चेक, म्हणजे एखादी बँक बुडत असेल तर त्या पुढचा तारखेचा धनादेश म्हणून महात्मा गांधी यांनी म्हटलेलं होतं। ठीक आहे, कारण क्रिप्स योजना जी होती याचा उद्देश होता दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतात सहकार्य मिळवणे आणि त्यासाठी भारतातील नेत्यांना घटनात्मक सुधारणा सुचवणे, या गोष्टीमुळे योजना होता। आणि ही जी क्रिप्स योजना आली होती ही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आली होती, 1942 च्या काळात आली होती। बघा, हा प्रश्न आहे, त्याचं रिलेटेड या प्रश्नाची माहिती बघितली आपण। त्याच्यानंतर जो हा माउंट बॅटन योजना आहे, तर ही योजना भारत आणि पाकिस्तान यांची निर्मिती संदर्भात आहे। भारत आणि पाकिस्तान निर्मिती संदर्भात जर कुठली योजना असेल तर ती योजना आहे माउंट बॅटन योजना। लक्षात असू द्या, माउंट बॅटन योजना त्याच्याशी संबंधित आहे। आणि माउंट बॅटन ची योजना ही 1947 मध्ये आली होती, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस ही योजना आली होती। म्हणजे दोन्ही योजनेबद्दल आपल्याला माहिती पाहिजे। त्याच्यानंतर वेव्हेल योजना, ही जी योजना आहे ही योजना सुद्धा 1945 मध्ये आली होती, 1945 मध्ये आली होती। आणि कॅबिनेट मिशन योजना जी आहे ती 1942 मध्ये। जे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कॅबिनेट मिशन योजना 1946 मध्ये। 1946 मध्ये जेव्हा भारताचा संविधान ची पहिली बैठक 1946 मध्ये झाली आहे, तर या पहिली बैठकीमध्ये अनेक गोष्टी स्वीकारण्यात आला होता आणि त्याबरोबरच कॅबिनेट मिशन योजनेची सुद्धा निर्मिती केली गेली होती। तर अशाद्वारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे की एका प्रश्नामधून तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 प्रश्न भेटले पाहिजे, जेणेकरून तुमचं उत्तर आरामात निघेल। ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया। आता या ठिकाणी बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये न्यायिक पुनरावलोकन प्रणाली आहे? बघा, न्यायिक पुनरावलोकन प्रणाली आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? म्हणजे याचा अर्थ न्यायालयामध्ये कायदे शासनाच्या निर्णयाची संविधानाशी सुसंगत तपासण्याचा अधिकार या कायद्याद्वारे मिळतो, या न्यायिक पुनरावलोकन द्वारे मिळतात। म्हणजे एखादा कायदा
देशामध्ये करण्यात आला आहे, तर त्या कायद्या बरोबर आहे का, शासनाचा काही निर्णय चुकलेला आहे, हे न्यायालयामध्ये चेक केलं जातं आणि त्यालाच न्यायालयाचं पुनरावलोकन असे म्हटलं जातं. आता ही संकल्पना आहे आणि ही जी प्रणाली आहे ही भारत आणि USA म्हणजे भारत आणि अमेरिका या दोनच देशामध्ये आहे आणि अमेरिकेच्या संविधानामधून ही प्रणाली भारताने आपल्या संविधानामध्ये स्वीकारलेली आहे. न्यायिक पुनरावलोकन ही जी प्रणाली आहे ही आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. अमेरिकेची काही संकल्पना तयार करण्यात आलं होतं, त्या संकल्पनेमधून आपल्याला ही गोष्ट घेण्यात आलेली आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जो काही पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न घेऊया. आता पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न तर इम्पॉर्टंट आहे, भरपूर वेळा विचारला गेलाय. संविधान दिन म्हणून भारतात कोणता दिवस साजरा केला जातो? संविधान दिन म्हणून भारतामध्ये कुठला दिवस साजरा केला जातो? याचं उत्तर जवळपास सर्वांनाच माहिती आहे. 26 नोव्हेंबर या रोजी आपण संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण 26 नोव्हेंबरला आपण संविधान स्वीकारलेला होता. संविधान काय केला होता? आपण स्वीकारलेला होता, म्हणजे स्वीकारला होता 26 नोव्हेंबर 1949 ला. 1949 ला लक्षात घ्या. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये आपण भारतीय राज्यघटना स्वीकारली आहे आणि 26 जानेवारी 1950 रोजी 26 जानेवारी 1950 रोजी ही राज्यघटना अंमलात आली आहे. ही राज्यघटना काय झाली आहे? अंमलात आली आहे. ही राज्यघटना प्रत्यक्षात लोकांना लागू झालेली आहे. म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. कोणता दिवस म्हणून साजरा करतो? प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आणि 15 ऑगस्ट जे आहे हे 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला, आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि हा दिवस आपण स्वतंत्र दिवस म्हणून साजरा करतो. कोणता दिवस म्हणून साजरा करतो? हा दिवस आपण स्वतंत्र दिवस म्हणून साजरा करतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. त्याचबरोबर 2 ऑक्टोबर या तारखेचं सुद्धा महत्व आहे. 2 ऑक्टोबर या दिवशी आपण महात्मा गांधी यांचं दिवस 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती म्हणून आपण साजरी करतो. महात्मा गांधी जयंती म्हणून आपण साजरा करतो. म्हणजेच महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबरला झाला होता, म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. म्हणजे तुम्हाला एकंदरीत मित्रांनो प्रत्येक दिवसाबद्दल, प्रत्येक तारखेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, कारण हेच महत्वाची गोष्ट आहे. अभ्यास करताना सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया आपण. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा विचारला गेलेला आहे. किती कालावधी लागला? तर या ठिकाणी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. 17 दिवसाला नाही, तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी भारतीय संविधान लिहिण्यासाठी लागला होता. तर बघा, यामध्ये ऍक्च्युली 2 वर्ष 11 महिने 18 दिवस तर लागला होता. त्याच्या अगोदर पहिली बैठक जी होती ती 9 डिसेंबर 1946 मध्ये झाली होती. 9 डिसेंबर 1946 पहिली बैठक कधी झाली होती? तर 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946 मध्ये पहिली बैठक झाली. त्याच्यानंतर भारताने संविधान स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949. कधी स्वीकारलं? 26 नोव्हेंबर 1949. आणि 26 जानेवारी 1950 रोजी प्रत्यक्षात संविधान काय झालं? अंमलात आलं. संविधान काय झालं? अंमलात आलं. यामध्ये एकूण बैठक जर भरली होती तर एकूण बैठक जी होती ती 11 बैठका यावेळेस झाल्या होत्या. किती झाल्या होत्या? 11 बैठका यावेळेस झाल्या होत्या. पण संविधान सभेचं प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चालला? कदाचित असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. संविधान सभेचं प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चालला? तर प्रत्यक्ष कामकाज चाललेला 165 दिवस. किती दिवस? 165 दिवस
प्रत्यक्ष कामकाज चाललेलं आहे. एवढेच कामकाज चाललेलं आहे. पण राज्यघटना तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागलेले आहे. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या ठिकाणी लागलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला अभ्यास करताना सुद्धा असाच अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुमचं आरामात पेपर परीक्षा तुम्ही काढू शकता. आला का प्रश्न? हा, आता पुढचा प्रश्न आहे बघा, पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? आता बघा, राज्य पुनर्रचना आयोग अतिशय महत्वाचा आयोग आहे. याचं उत्तर फाजल अली आहे. ठीक आहे. 1953 मध्ये या आयोगाची स्थापना झाली होती आणि याचे अध्यक्ष फाजल अली होते. राज्य पुनर्रचना म्हणजे एकंदरीत भाषावर प्रांत रचना हे महत्वाचं आहे. भाषावर प्रांत रचना या गोष्टी महत्वाच्या आहेत. याच्यावरती तो आयोग स्थापन झाला होता आणि या आयोगाच्या शिफारशीनुसार पहिला राज्य आंध्र प्रदेश, पहिला राज्य कोणता? आंध्र प्रदेश भाषावर पुनर्रचना या राज्याची झालेली आहे. भाषावर पुनर्रचना या योजनेद्वारे झालेली आहे 1953 मध्ये. त्याच्यानंतर के.एम. पणिगार हे काय होते? त्या जे आयोग बनवलं होतं त्याचे सदस्य होते. कोण होते? सदस्य होते. हृदयनाथ झुंगारू सुद्धा काय होते? सदस्य होते. काय होते? सदस्य होते. आणि जे राजेंद्र प्रसाद होते हे घटना समितीचे अध्यक्ष होते. कुठले अध्यक्ष? घटना समितीचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवा, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष तर राजेंद्र प्रसाद होते, घटना समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. आणि सोबतच देशातले पहिले राष्ट्रपती सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, माहिती असणं गरजेचं आहे. तरच आपण प्रश्न आरामात सोडू शकतो. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला एक एक प्रश्नांचं उत्तर या पद्धतीने काढायचं आहे. ठीक आहे. हा, झाले वाटतं प्रश्न. अशा पद्धतीने आजच्या या आपण प्रश्नामध्ये जरी 5 प्रश्न घेतले असतील तर 5 प्रश्नाबरोबरच इतर प्रश्नांचं मिळून जवळपास 25 ते 30 प्रश्नांचा अभ्यास झालेला आहे. आणि तुम्हाला अभ्यास असंच करायचा आहे. आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर जास्तीत जास्त कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आणखी महत्वाच्या विषयावरती मी व्हिडिओ बनवत राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.